हॅलो नमस्कार मित्रांनो, एम के ट्रेडर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण 20 मार्च म्हणजेच निफ्टीची एक्सपायरी 20 मार्च रोजी गुरुवार या दिवशी आपण निफ्टीच्या काही लेवल्स बघूया, निफ्टीचे सपोर्ट आणि रेजिस्टन्स आणि ग्लोबलमध्ये काय चालू आहे ते पण बघूया. तर जे 19 मार्च आजची रात्र आहे ती खूप महत्त्वाची आहे, कारण की आज अमेरिकेचं म्हणजेच US फेडरल बँकचं रेट डिसिजन आहे. तर रेट डिसिजन 95% चान्स आहेत की रेट कट होणार नाहीत, म्हणजे ते स्टेडी राहणार आहेत जे आहेत तेच सध्या. आणि जे 5% चान्स आहेत की रेट कट होऊ शकतात. एक्सपर्ट म्हणत आहेत की 95% चान्स आहेत की रेट हे अनचेंज होतील, कारण की जे अनएम्प्लॉयमेंट वाढत आहे, जी US फेडरलची जे एक्सपेक्ट आहे ती 2%च्या खाली जी इन्फ्लेशन रेट आहे ते खाली आल्यानंतरच आम्ही रेट कटचं डिसिजन घेऊ. त्यामुळं आजची जी बैठक आहे 12-1च्या सुमारास आपल्याला कळेल की फेडने काय डिसिजन घेतलेलं आहे. रात्री 12-1च्या सुमारास कळेल आपल्याला की फेडनं रेट चेंज केलेत, अनचेंज केलेत, स्टेडी ठेवले आहेत. तर 95% चान्स आहेत की हे रेट हे अनचेंज राहतील. जो अनएम्प्लॉयमेंट वाढत आहे, जे इन्फ्लेशन त्यांचं वाढत आहे, त्यामुळं ते अनचेंज ठेवतील असे तज्ज्ञांचं मत आहे. FOMC जी मीटिंग आहे जो पॉवर आज सादर करतील 1च्या सुमारास. त्यामुळं आज जे काय होईल त्यावर निफ्टीचं प्रेडिक्शन समोर राहील. निफ्टीसुद्धा उद्या काय बिहेव करेल, आज जे अमेरिकेचे जे इंडेक्स आहेत, डाऊ जो असेल, नॅसडॅक इंडेक्स असेल, ते आज रात्री जे बंद होतील, एक तर खूप खाली पडतील किंवा खूप वरच्या साईडला 1-2% साईडनं मूव्ह करतील. पाहू काय होतं. तर आपण बघूया निफ्टीचे गिफ्ट निफ्टी बघूया तुम्ही. आता आपलं मार्केट जवळपास क्लोज झाल्यानंतर गिफ्ट निफ्टी जवळपास 22,985ला ट्रेड करत आहे. त्यानंतर डाऊ जो इंडेक्स आहे, जो अमेरिकेचा डाऊ जो इंडेक्स, तो जवळपास 40 अंकांनी वरच्या साईडला फ्युचर डाऊ जो इंडेक्सचं फ्युचर 40 पॉईंटनं वरच्या साईडला मूव्ह झालेला आहे. त्यानंतर FTSE फ्रेंच इंडेक्स जो आहे तो सुद्धा 8 अंकांनी कोसळला आहे. त्यानंतर जर्मनीचा इंडेक्स आहे डॅक्स जो इंडेक्स आहे तो जवळपास 76 पॉईंटनं कोसळला आहे. त्यानंतर ब्रेंट क्रूड ऑइल बघूया. आज जवळपास ब्रेंट क्रूड ऑइल 0.5% कोसळले आहे. काल ते जवळपास 72 USDच्या जवळपास गेले होते. ते आज जवळपास 70.5च्या आसपास USDच्या येऊन ठेपले आहे. त्यानंतर बघूया गोल्ड M6 जवळपास ऑल टाईम हायच चालू आहे. जवळपास गोल्डचं वाढण्याचे कारण जे टेरिफ आहे, टेरिफमुळे सुद्धा गोल्ड टेन्शन, त्यानंतर टेरिफ वॉरचं टेन्शन आणि आता जे फेडचं रेट डिसिजन कट आहे त्यामुळं सुद्धा गोल्डमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. त्यानंतर जे आपण हे बघूया डॉलर इंडेक्स जवळपास आज 0.5% वरच्या साईडला मूव्ह झाला आहे. त्यानंतर आपला रुपया बघूया. रुपया डॉलरच्या तुलनेत आजसुद्धा 0.14 पैशांनी मजबूत झाला आहे. त्यानंतर 10 इयर बॉन्ड यील्ड बघूया. USची अमेरिकेची 10 इयर बॉन्ड यील्ड जी आहे ती जवळपास 0.01%ने वरच्या साईडला मूव्ह केली आहे. इंडियाची 10 इयर बॉन्ड यील्ड ही 6.75%वर स्टेडी आहे. त्यानंतर जर्मनीची बॉन्ड यील्ड जवळपास 1.5%ने खालच्या साईडला मूव्ह झाली आहे. त्यानंतर जी युनायटेड किंगडमची 10 इयर बॉन्ड यील्ड आहे ती जवळपास 0.5% कोसळली आहे. आता बघूया आपण अमेरिकेचा नॅसडॅक जो इंडेक्स आहे तो काल म्हणजेच 18 मार्चला क्लोजिंग जवळपास 1.5च्या सुमारास जवळपास क्लोजिंग दिली आहे. त्यावेळेस जवळपास 2.25%ने कोसळून बंद झाला आहे. त्यामुळे आज आपल्या IT सेक्टरमध्ये बघू शकता तुम्ही कसा दबाव पाहायला मिळाला आहे. जो नॅसडॅक इंडेक्स आहे तो जवळपास 2.25% पडल्यानंतर आपले जे IT सेक्टरमधील शेअर असतील, TCS, इन्फोसिस, विप्रो, SCL टेक, ते जवळपास 2.2%नी कोसळले होते आज, बघू शकता तुम्ही. त्यानंतर बघूया आपण निफ्टीच्या काही लेवल्स, सपोर्ट आणि रेजिस्टन्स.
बघू शकता तुम्ही मित्रांनो, 9:15ला इथे 9:15ला मार्केटने इथे एक कॅन्डल तयार केली बघा. मोठा रेड बिग बार तयार केला. त्यानंतर राईट 22,800च्या आसपास सपोर्ट घेऊन एक हॅमर तयार करून निफ्टीने वरच्या साईडला मूव्हमेंट केली आहे. जवळपास हे बघा, हा इथे 9:15ला इथे एक हॅमर तयार करून परत त्याच साईडला एक छोटासा हॅमर तयार केला. 22,800 हा सपोर्ट निफ्टीने घेऊन निफ्टी ही वरच्या साईडला मूव्ह केली. 22,800 हा इम्पॉर्टंट सपोर्ट म्हणून निफ्टीने आज काम केले आहे. 22,800पासून निफ्टीने वरच्या साईडला चांगला मूव्ह दिला आहे. ते जवळपास आजचा हाय जवळपास 22,800पासून ते जवळपास 22,938 हा वरच्या साईडला हाय मारला आहे निफ्टीने. निफ्टीमध्ये आज जर जी FOMCची मीटिंग आहे अमेरिकेची, त्यात जर पॉवेल म्हणतील की आमचं अनएम्प्लॉयमेंट वाढत आहे किंवा जे टेरिफ वॉरची भीती निर्माण होत आहे किंवा इन्फ्लेशन हे आमच्या आवाक्याच्या बाहेर गेले आहे, अशा जर काही गोष्टी जोवर पॉवेल बोलतील तर आपल्या मार्केटमध्ये म्हणजेच अमेरिकेच्या मार्केटमध्ये फॉल पाहायला मिळेल. आणि जर जेव्हा पॉवेल म्हणतील की जी महागाई आहे म्हणजेच इन्फ्लेशन आहे ते आमच्या कंट्रोलमध्ये आहे आणि आम्ही येत्या एका महिन्यामध्ये पुढचं रेट कट डिसिजन घेऊ, जर असं जर म्हणतील तर मार्केटमध्ये वरच्या साईडला म्हणजेच मूव्ह पाहायला मिळेल. डाऊ जो असेल, नासडॅक या दोन्ही इंडेक्ससुद्धा असं जर त्यांनी चांगल्या एक्सपेक्टेशन सांगितल्या की आम्ही कट करणार आहोत पुढच्या महिन्यात किंवा येत्या 2 महिन्यात, तर चांगला वरच्या साईडला मूव्ह पाहायला मिळेल. आणि जर जोवर पॉवेल म्हणतील की आम्ही अजून 4 महिन्यानंतर कट करू शकतो असं जर म्हणतील किंवा महागाई आमच्या आवाक्याच्या बाहेर आहे तर असं म्हणतील आणि एम्प्लॉयमेंट वाढत आहे, तर नासडॅक आणि डाऊ जो इंडेक्ससुद्धा खाली कोसळतील. तर बघूया आपण निफ्टीमध्ये इम्पॉर्टंट सपोर्ट आणि रेजिस्टन्स. निफ्टीमध्ये आज बघूया आपण 22,800 हा सपोर्ट जो आहे तो निफ्टीने चांगलाच 22,800 हा चांगला सपोर्ट इथे घेतला आहे निफ्टीने. सपोर्ट नंबर 1 निफ्टीमध्ये 22,800 हा राहील. 22,800 हा जर सपोर्ट काही कारणास्तव तुटला तर निफ्टी 22,600कडे मूव्ह करेल. त्यानंतर रेजिस्टन्स बघूया. जर निफ्टीने काही कारणास्तव 23,000 हा जो रेजिस्टन्स आहे, रेजिस्टन्स नंबर 1 23,000 हा जो रेजिस्टन्स आहे, जर निफ्टीने काही कारणास्तव फेडनं चांगलं डिसिजन दिलं आणि ब्रेक केला तर लवकरच निफ्टी आपली 23,200ला टच करू शकते. रेजिस्टन्स नंबर 1 23,000. रेजिस्टन्स नंबर 1 जो आहे तो आहे 23,000. तो जर ब्रेक केला निफ्टीने तर 23,200कडे निफ्टी मूव्ह करेल. व्हिडिओ आवडले असल्यास मित्रांनो सबस्क्राईब आणि लाईक करा. बघूया काय होते आजच्या FOMC मीटिंगमध्ये.